हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत राष्ट्रवादी मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची घेणार भेट, तर राष्ट्रीय लोकशाही नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता. नाशकातील काळाराम मंदिरात धर्मध्वजारोहणाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. तर संध्याकाळी गोदातेरी महाआरती होणार. राष्ट्रवादीत नाराज असलेल्या आनंद परांजपेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब निर्दोष. खेडमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. एसआरपीएफ बल गट क्रमांक 5 पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती. अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले चौकशीचे आदेश. नाशिकमधील रिंगरोड जमीन प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांविरोधात 8 महिलांची तक्रार. जमीन संपादनाच्या वेळेला गैरवर्तन आणि मारहाणीचे आरोप. पुण्यात आजोबाकडूनच 9 वर्षाच्या मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न. स्थानिकांच्या लक्षात येताच तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. 50 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात. घटनेनंतर स्थानिकांचा पोलीस स्थानकासमोर ठिय्या. बंगालच्या विजयाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन. असा नेता लाभणं भाग्याचं म्हणत केलं मोदींचं कौतुक. पंजाबच्या जालंधरमध्ये बीएसएफ मुख्यालयाच्या बाहेर स्फोट. डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट. पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात. हॉर्मुझ तणावादरम्यान अमेरिकेचं ऑपरेशन एपिक फ्युरीचं संपवण्याचा निर्णय. सर्व लक्ष्य साध्य केली असून नवीन तणाव निर्माण करण्याची इच्छा नसल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंचं स्पष्टीकरण. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पुण्यातून एक चीड येणारी, संताप येणारी बातमी समोर येते. पुण्यातील पर्वती परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 वर्षाच्या मुलीवरती तिच्या आजोबानेच अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. हा सगळा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम आजोबा विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपीचं वय 70 वर्ष असल्याची माहिती मिळते. तर मुलीची आई ही मजुरी करत असल्याने तिने मुलीला आजोबाकडे ठेवलेलं होतं आणि यावेळेला घरात नातू आणि नात असे दोघेही जण होते. मात्र आरोपीने नातवाला पैसे देऊन घराबाहेर पाठवलं आणि नातीवरती अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र नातीने प्रतिकार केल्यामुळे अनर्थ टळलाय आणि या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरती उतरत संताप व्यक्त केलाय. नागरिकांनी पर्वती पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलाय आणि यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. वयोवृद्ध माणसाने एका लहान बाळावर लैंगिक अत्याचार केले आहे अशी इन्फॉर्मेशन पोलिसांना मार्शलला प्राप्त झाली. त्यानुसार तातडीने मार्शल त्या ठिकाणी गेले असता त्या भागातले काही नागरिक जे आहेत त्यांनी एका वयोवृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी पकडून ठेवलेलं होतं. पोलिसांनी ताबडतोब इंटरव्हेन्शन केलं. त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर असं समजलं की तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे, म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी, वय वर्ष 9 वर्ष, तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला. परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. शेजारच्या लोकांना सांगितलं. त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला. डोकं सुन्न होतंय. पुण्यामध्ये सख्ख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला. हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. आपली लेकरं घरातही सुरक्षित नाही आहेत का? हे असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी महिला आणि बालकांवरील गुन्ह्याबाबत झिरो टॉलरन्सची स्पष्ट भूमिका घेतली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. हे निर्णय निश्चितच पीडितांना न्याय देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी महत्वाचे आहे. या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. अभिजित, आपण बघतोय खरं तर नसरापूरचं प्रकरण एकीकडे अगदीच आत्ता अलीकडे घडलेलो आणि सेम तसंच अशाच काहीच परिस्थिती आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा बघायला मिळते. सध्याची काय परिस्थिती आहे? कारण काल जे आंदोलन झालं, ठिय्या जो दिला, ते सुद्धा परिस्थिती सध्याची कशी आहे ते सुद्धा सांगा. अमित, जसं तू सांगितलं की नसरापूर घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी सरकारसह सगळे प्रयत्न करतायत. नागरिक त्याही वेळेस रस्त्यावर उतरले होते. पण काल रात्री पुन्हा पुण्यातल्या पर्वती भागातून धक्कादायक घटना समोर आलेली आहे. कारण 70 वर्षाच्या एका सख्ख्या आजोबानं 9 वर्षाच्या आपल्या सख्ख्या नातीवर, चिमुकलीवर, अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. दारूच्या नशेत खरं तर त्यानं आपली जी नात आहे, म्हणजे सख्ख्या लेकीची लेक पोर जी होती ती तिची आई मजुरी करत होती आणि जनता वसाहतीत एक छोटीशी पत्र्याची खोली त्या नराधम आरोपीची होती. ज्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे त्याच खोलीत या नातीला बोलवलं. दुसरा जो छोटा नातू तिच्यासोबत होता त्याला काही पैसे देऊन किराणा जवळच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी पाठवलं. त्या मुलीला आत घेतलं आणि या नराधमानं स्वतःच्या सख्ख्या नातीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. पण नातीनं थोडासा ओरडण्याचा प्रयत्न केला आणि शेजारी असलेल्या एका महिलेला त्या लेकराचा आवाज ऐकू गेला. ती महिला तातडीने तिथे आली. काही पुरुषांना, काही माणसांना तिने आवाज दिला आणि तात्काळ त्या नराधम आजोबाला स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेतला आणि त्यामुळे हा सगळा मोठा अनर्थ टळलेला आहे. पण नागरिक मात्र काल रात्री मोठे आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. जो आरोपी आजोबा आहे त्याला नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण पुण्यातल्या पर्वती पोलीस स्टेशनमध्ये रात्री ठिय्या आंदोलन या सगळ्या संतप्त जमावांनी केलं होतं. जो आरोपी आहे त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी खरं तर आरोपीला ताब्यात द्या अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. पण रात्री वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढली आणि रात्री उशिरा त्या नराधम 70 वर्षाच्या आरोपावर, ज्याचं नाव अंबादास यल्लप्पा जाधव आहे, तो इथंच पर्वतीत राहिला होता. दारू रोज तो पीत होता. रस्त्यावरती तो कुठेही असे भांडणं वगैरे लोकांसोबत करत होता. त्या आरोपी आजोबा विरोधात आता पुण्यातल्या पर्वती पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नराधमानं स्वतःच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. पण समय सूचकता, त्या शेजाऱ्या महिलेची समय सूचकता म्हणून हा मोठा अनर्थ टळला. पण त्या रात्री त्या 9 वर्षाच्या चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. शरीरावरती काही थोड्याफार जखमा त्या खरं तर अल्पवयीन मुलीच्या या नराधम आजोबानं केलेल्या आहेत. पण आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश जे आहे ते अमित मिळाले. पण अत्यंत दुर्दैवी, क्लेशवानी ही घटना म्हणावी लागेल. कारण बरोबर. आणि कशा पद्धतीची कारवाई लवकरात लवकर होते हे सुद्धा पाहणं अभिजित महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान राज्यामध्ये वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. आरोपींना शिक्षा देण्यात होणारा विलंब गंभीर असल्याचं सांगत त्यांनी कठोर कायदा आणि फाशीची शिक्षा लागू करण्याची मागणी केली आहे. तसंच सुप्रिया सुळे यांनी सुचवलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत गृह विभागाच्या कामगिरीवर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिला आयोग, पोलीस भरती घोटाळा आणि इतर प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. लवकरात लवकर कायद्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. काही बदल हे आदरणीय सुप्रियाताईंनी देखील सुचवलेले आहेत आणि काही हे सगळे लोक जे आम्ही सगळे महिला अत्याचाराच्या घटनांसाठी जे महिलांसाठी काम करतात त्या महिलांनी देखील सुचवलेले आहेत की कायदा हा कठोर होणं गरजेचं आहे. आजचा जो कायदा आहे या कायद्याची कुठेही लोकांना भीती राहिलेली नाहीये असं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. कायद्यामध्ये फाशीची तरतूद असायलाच हवी असं आम्हाला वाटतं. ह्या आरोपींची हिंमत तरी कशी होते महिलांवरती असा क्रूरपणे अत्याचार करण्याची, तर त्याच्यासाठी त्यांच्यावरती दबाव असावा, त्यांच्यावरती दहशत असावी म्हणून कायद्यामध्ये
फाशीची तरतूद असावी जी शक्ती कायद्यामध्ये होती. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की शक्ती कायद्यापेक्षा कठोर कायदा आम्ही आणू, पण तो आणताही मला असं वाटतं 5 वर्ष निघून गेलेली आहेत आणि या 5 वर्षामध्ये अनेक महिलांवरती अत्याचार झाले, त्या अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जो शक्ती कायदा आम्ही पारित केलेला होता, त्याच्यामध्ये जे बदल त्यांनी केलेले तो कायदा लवकरात लवकर आणावा, जेणेकरून लोकांमध्ये एक दहशत तयार होईल आणि कुणीही महिलांच्या अंगावर हात टाकण्याची हिंमत करणार नाही, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे.